इथंच राहतात ना? हा इथेच राहतो. चल बरं बघू तरी. बेल वाजून कोण आहे? शैलाताई इथंच राहतात का? हो का हो? हे बघा, येऊत का आतमध्ये? या ना. थांबा आले. हेच तू भेटून गेले ना पण नक्की बघा. हे पहा, आम्ही ह्या बँकेकडनं आलेलो आहेत बघा. बर. ती अमुक अमुक तमुक तमुक बँक आहे ना तिथे, त्या बँकेकडून आलो. आणि तुम्ही खूप दिवस झाले तुम्हाला सांगतोय बँकेमध्ये या या तुम्ही. जर आम्हाला फोन नाही काय नाही तर आम्ही बँकेत यायचंच कसं? कसं काय येणार आम्ही तुमच्याकडे? अहो मॅडम, तुम्ही 4 चाकी गाडीसाठी लोन काढलेलं आहे आमच्याकडे, राईट? ती गाडीचं लोन आपण 4 चाकी गाडी घेतली? नाही, मला तर नाही माहिती. कारण ते म्हणतात तर तुम्ही हे काढलंय 4 व्हीलरचं लोन काढले. मग आपल्याकडे 4 व्हीलर गेली कुठे? मग आपल्या घरात पण नाही, मी पाहिली नाही, मी आणली नाही, मग गेली कुठे आपली गाडी? काय माहिती बाबा, मला तर नाही माहिती, काय मला तर नाही दिसली गाडी. हेच आहेत ना पण तू म्हणले? हा, मी इथेच आले होते. इथे चालते. हा बरोबर. आता काय त्याचं, माझी नवीन इथं बदली झाली आहे ना, मग मी तुम्हाला सगळं क्लिअर करते. क्लिअर केल्याशिवाय आज नाही, कारण आम्हाला त्या बँकेने एवढं स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की स्पेशली तुमचं नाव घेऊन सांगितलेलं आहे की ह्या मॅडम कडे आधी जा आणि ह्यांचे पैसे वसूल झालेच पाहिजे. काय हो तुम्ही 3-3 वर्ष 4-4 वर्ष असे बँकेचे पैसे वापरतात, एक गाडी घेण्यासाठी तुम्ही एवढे पैसे घेतलेले आहेत. अहो पण आम्ही गाडीच घेतली नाही तर तुमचं लोन घेतलं नाही, गाडी घेतली नाही, आमच्याकडे काहीच कारण नाही. तुमचं लोन आम्ही फेडणार कसं? जर आम्ही गाडी घेतली असती तर आम्हाला लोन फेडणं भागच आहे ना. मग गाडी घेण्यासाठीच तुम्हाला लोन दिलंय कंपनीने. मग लोन जर दिलेले आम्हाला पण काळजी आहे ना तुमची लोन फेडायची. आम्हाला बँकेचं कर्ज आहे ते फेडलं पाहिजे ना आम्ही पण. का हो, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही गाडीसाठी यांच्यासोबत लोन घ्यायला आलतात का? नाही, मला तर काय नाही माहिती. तुम्हाला माहित नाही? तुमच्या त्या खाली गाडी आहे एवढं. लोकांच्या गाडी असेल, आम्हाला काय माहिती. बरं, आम्ही गाडीचं लोन घेतलं ज्यावेळेस तुमच्याकडं गाडी हे घेतली ती घेतली, गाडीचा नंबर वगैरे तर तुमच्या तिथे आला असेल. बघा ना गाडीचा नंबर खाली आहे का तो? मी कशाला गाड्या बघत बसू? तुम्ही गाडीसाठी आलतात, गाडीसाठी तुम्हाला कंपनी बँकेने लोन दिलं, मग तुम्हाला लोन देणं हे काय चुकी आहे का बँकेची? चुकीचा प्रश्न नाही येतो तुमचा. तुम्ही आमच्याकडे लोन मागायला फेडायला हे घेण्यासाठी आलाय तुम्ही आमच्याकडं, त्याचं परतफेड करण्यासाठी आमच्याकडे जर आला असेल तर आम्हाला त्याची हे पण पाहिजे ना. पण आमच्याकडे गाडीच नाही तर तुम्ही आम्ही परतफेड करणार कशी सांगा ना तुम्ही? ह्यांनाच दिला ना गाडीसाठी? हा, मी इथेच आले होते. अहो तुम्ही आमच्याकडे आलाच नाही. अहो तुम्ही आमच्याकडे आला असेल तर आमचा दरवाजा बंद असेल, तुम्ही आमच्या दारातनं बाहेर गेला असेल, आम्हाला काय माहिती? मी आले तर सरांशी पण बोलले मी. मग आता सर होते, मी नव्हते. आता कर्ज जर तुम्ही म्हणता मी घेतलं तर मग सर काय तुम्हाला सांगते? सरांना माहिती नसेल. आधार कार्डवर नाव तुमचं, बरं ते जाऊ द्या ना, तुमच्या घरावर सुद्धा कर्ज काढलेलं आहे माहितीये का तुम्हाला? तुमच्या घरावर कर्ज तुम्ही काढताय आणि खुशाल म्हणताय आम्हाला माहित नाही. तुम्हाला माहित नाही तर काय आम्हाला माहिती का तुम्ही कोणत्या गाड्या घेऊन फिरता? मला कर्ज दिलंय. तुम्हालाच कर्ज बँकेने धडधडीत तुमच्या नावावर दिले, तिथं तुमचं आधार कार्डचं नाव आहे. जर माझं आधार कार्ड जर दुसऱ्याने चुकून नेला असेल त्याच्यावर जर त्यांनी कर्ज काढलं असेल तर मला काय माहिती? असं तुमचं आधार कार्ड दुसऱ्यांना कसं देऊ शकता? समजा मागितलं माझं एखाद्या वेळेस विसरला असेल, त्यांनी नेला असेल तर मी काय करू सांगा? आणि मी दुसरं आधार कार्ड काढलं परत, माझं हरवलं तर, आणि मी पडलं नाही, मला काय माहिती. मग माझं कारण ते तर नाहीच ना. मग माझं कारण कसं काय सांगा? अहो तुम्ही 4 चाकी गाडी माझी सही आहे घेऊन, का तिथं? अहो तुम्ही कधी लोन काढलं होतं मला तर काहीच माहिती नाही. आपण काढलंच नाही लोन तर निष्कारण सांगणार कसे? घरात आपण एकमेकीला माहितीच पडतं ना. मी आपण तेच घरात म्हणते, मला तर काहीच माहिती नाहीये. आपण बँकेने मग आम्हाला इथं पाठवलं कशाला? 4 वर्ष झालं बँक तुमच्याकडे वाट बघते की हेलो या माणसांकडे लोन आहे, लोन देत नाही, रिकव्हरी होत नाही, मग बँकेने असे पैसे वाटल्यावर बँक चालायची. आमची बँक आधीच डब्यात चालली. आमची जर गाडी असेल तर आमची गाडी ओढून न्या, आम्हाला त्याचंही काय वाटणार नाही. आमची गाडी आहे ना, तुम्ही आम्ही गाडीसाठी कर्ज घेत, मग गाडी आमची ओढून न्या की. आम्ही जर कर्ज फेडू शकत नाही, आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही, तर आमची गाडी ओढून न्या, आम्हाला त्याचंही काय वाटणार. पण गाडीच नाही तर ओढून नेणार काय तुम्ही? अहो तुम्ही गाडी नाही असं सबशेल कसं म्हणू शकता? गाडी नाही म्हणून तुम्ही का तुमची शेजारीन थोडीच की घ्या पैसे आणि दिलं तर दिले? बँक ही मॅडम बँक असू द्या ना बँक, आम्हालाही समजतं. आम्ही कर्ज काढलं तर आम्हाला फेडणं आमचं कर्तव्यच आहे. मग तुम्ही 3-3 वर्ष झाले आता तुम्हाला त्या व्याजावर दर दुसरं व्याज चालू झाले ना मॅडम? त्याच्या चक्रव्याज त्यावर व्याज काढलं तरी आम्ही जर कर्जच काढलं नाही तर आम्ही देणार कसं काय, फेडणार कसं काय सांगा तुम्ही? मग तुम्ही 4 चाकी गाडीत फिरतात आणि बँकेला म्हणतात आम्ही गाडी नाही घेतली. आम्ही गाडी कोणाच्या, आम्ही
ओला करून फिरतो, उबेर करून फिरतो, आम्ही 4 चाकीत फिरतो म्हणजे त्याच्यात फिरतो. आमची स्वतःची गाडी नाहीये. तुम्हाला माहिती आम्हाला का का? मला तर नाही माहिती. तुम्ही तुम्ही कधी लोन घेतलं काढता? कर्ज मला सांगितलं तुम्ही नाही. लोन काढतात हे पण करतात मी आणि आम्ही एवढं काढलं नाही तर तुम्हाला सांगणार कसं? आपल्या घरात आपल्या एकमेकीचा विचार असतो की नसतो? हा मी तेच म्हणते, मला सांगायला पाहिजे होतं ना, मला तर काहीच माहिती नाहीये. मी काढलंच नाही लोन तर तुम्हाला सांगणारच कसं? सांगा ना तुम्ही. सांगायला पाहिजे होतं. मग नाही काढलं तर मग हे कसं काय आलेत आपल्या इथं? आता ते मला तरी काय माहिती? मला माहिती पाहिजे ना. मी कधी बँकेत आले स्वतः कर्ज काढायला? 3-4 वर्ष होऊन गेले म्हणले बँकेने मला इथं नवीन अपॉइंट केलं तर तुमच्यासाठीच फक्त मला इथं बोलवलं. किती आयुष्यमध्ये होते मी तिकडं, आहे का नाही? उगाच माझ्या मागे कटकट लावलंय माहितीये का? तिकडं मला असलं कटकटच नव्हती, इथं लावलं. आता माझा 4 वर्ष पण अशी आम्ही जर तुमच्या बँकेत आलो नाही, कर्ज काढले नाही तर तुम्ही आमच्या नावावर हे कसं करता? माझं कार्ड जर कुठं गेलं, ते ज्या माणसाने कुणी काय हरवलं त्याच्यामुळे कुणी जर त्याच्यावर काय काढलं असेल तर मला काही माहिती नाही. असं कसं हरवलं? मी अख्खं आयुष्य काढले बँकेत, आताच लागले नोकरीला, पण मला आता हे पहिलाच अनुभव आहे. आता हे असलं तुम्ही आम्हाला अशा प्रकरण बिनकामाचे आमच्यावर हे करू नका. आम्ही बँकेचं कर्ज काढलं नाही, आम्ही तुमचे कर्ज भरणार नाही. तुम्ही आमच्याकडे काहीही हे करू शकत नाही. आमचा पुरावा तिथं दाखवा तुम्ही त्याच्यावर. तुम्हाला माहिती त्यांना माहिती असल्याशिवाय कसं काय आले पण ते? अहो त्यांना तुमचं माहिती नाव आहे, पण असल्याशिवाय. त्याच्यात जर मी तिथं स्वतः सही केलीये का? तुम्ही मला कर्ज दिलं, माझी सही आहे का तिथं? तुमची सही आहे, तुमचा पुरावा आहे, तुमच्या घराचे तिथं कागदपत्र आहेत, सगळं देऊन तुम्ही आणि पैसे काढले तिथं. मलाच कसं काय माहिती नाही मग? तुम्हाला माहिती का? मला तर नाही माहिती आता काही. आम्ही दोघी जणी घरात राहतो, आम्हाला तर दोघींना माहिती पाहिजे ना. मग कुणी म्हणून काढलं तर कर्ज काढलं कुणी? आता मी तर नाही काढलं, मी तर तुमच्या कर्ज घ्यायला आले. आपल्याला काही माहिती नाही आणि तुम्ही आम्हाला काय असले हे करू नका. मी खरं ते सांगतो, तुम्ही आमच्यावर असले काही आरोप करू नका. आणि मी बँकेच्या तिथे येऊन सांगेल की दडदडीत की मी काय तुमच्या बँकेचं कर्ज घेतलं नाही, माझ्या घरी 4 व्हीलर नाही, काय नाही. मी जे फिरते ओला, उबेर ह्या गाडीतनं फिरते. एक सांगते, मी 4 चाकीतनं फिरते, पण त्या अशा तुमच्या कर्ज काढलेल्या गाडीतनं नाही फिरत. तुम्ही नसेल काढलं, यांनी काढलं असेल. तुम्हाला माहिती का? नाही हो, हो, माझं नाव मला शैला सांगितलं नाहीये. नाही तुम्ही. मला नाही माहिती. मला माहितीच नाही, मी गेलंच नाही बँकेत, तर मला काय माहिती? आता तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, मग कर्ज काढलं कुणी? मी जर कर्ज काढलं असतं ह्याच्यासाठी गाडीसाठी तर तुम्हाला सांगितल्याशिवाय राहिले असते का? हा मग मी तेच म्हणते, तुम्ही मला सांगितलं कसं नाही? हे इथपर्यंत कसं काय आले मग? आता मला काय माहिती त्यांनी कसं काय आलं? मी जर बँकेतले गेलेच लोक नाही, इथपर्यंत बँकेत आले काढलं. म्हणजे काढल्याशिवाय आलेत का? तुम्ही अहो, जर मी काढलं असेल काढलंच तरच नाही. येणार ना, असं तुम्ही थोडे मला असं असतं. कसं काय म्हणता? बरं, मी जर काढलं असतं तर घरात आपली 4 व्हीलर दिसली असती की नसती? 3 वर्षापासून सांगतात, मग गेली कुठं 4 व्हीलर? मला तर काय माहिती नाहीये काही. आपण मी कर्जच काढलं नाही तर कर्ज 4 व्हीलर येणारच कुठून? मग कसं काय म्हणतात? हे कसं काय आले आता बँकेतले ते लोक? कसे आले तर मला कसं काय काय? सांगता येत नाही त्यांचं. त्यांना कुणी हे केलं असेल, पाठवलं असेल, त्यांनी काय केलं असेल. तुम्ही आमच्याकडे असे कसं काय आला? हो, तुम्हाला कसं काय बँकेने तुम्ही पाठवलं? अजून विचार करा, मम्मी जे काढलं होतं का कर्ज? अहो, काढलं असतं तुम्ही बँक गाडीसाठी काढलं असतं तर गाडी घरात आली असती ना. आपण पूजा वगैरे हा, तर पण तुम्हाला काढायला गाडीच्या लावली असती. नावाखाली दुसरं कुठं हे केलं का मी पैसे? कुठं काहीही केलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगते, गाडीच्या नावाखाली मला काय करायचं मग दुसरं काय? कुठं गेले पैसे? काय माहित नाही बाबा. मी तर काय गाडी मी बँकेत मला गेले तर नाही, काहीच काही माहिती नाही, नाही. काय तुम्ही सांगायचं तरी होतं ना, काढलं असतं तर. कर्ज काढलं नाही. अहो मी पण गाडी- तुम्ही मला सांगितलंच नाही. अहो, पण मी तुम्ही खरंच सांगते, मी म्हणता कर्ज काढलं मग नाही. तुम्ही सांगायचं होतं की नाही मला काढलं असं तर. 3 वर्ष झाले म्हणते ते, मग कुठे गेले पैसे? अहो, मला काय माहिती काय कुठे गेली? मी जर घरात कोणतीही गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय मी ह्याच्याविषयी मी काही करत नाही. आणि तुम्ही- माहिती तर पाहिजे होतं ना, तुम्ही काढले म्हणल्यावर कर्ज. तुम्ही असं प्रत्येक वेळेस म्हणत राहता, मग कसं काय नाही नाही म्हणता, मग कसं काय हे आले? बँकेतले लोक कसं काय बँकेतले आले? हे माझं जर बँकेत खातच नाही, प्रश्न मिटला. आता तू खातच नाही म्हणायला लागले. हा, खातच नाही माझं बँकेत, तर मी कर्जच काढेल कसं? आणि त्यांनी कर्ज दिलं कसं? कोणाच्या जीवावर दिलं मला? मला तर काय माहिती नाही मग. पण मी यावेळी असले मला प्रकार एवढं करत नाही. माहिती मला असं परत असले कशाला म्हणजे, केलं होतं? कर्जच काढायला मुळात आवडत नाही. मी कर्ज कधी काढत बी नाही, कर्ज कधी फेडत बी नाही. काढायचंच नाही. कशासाठी काढायचं? अरे, ही आपली जी 10 लाखाची गाडी फिरतो त्यापेक्षा 2,000 4,000 रुपये भाडं दिलं, मस्त गाडीत आरामात फिरून येतात. असले मी कर्ज विरुद्ध काढत नाही. मी मस्तपैकी त्याच्यात हे असं बँकेचे लोन भरायची माझी ताकद नाही. मी कर्ज कधी काढत नाही. तुम्ही तुमचं बघा काय असेल ते. कुणी दुसरी शैला नावाची बाई असेल तिला विचारा. मी नाही त्याच्यात. दुसरी कोणतीही तुम्हाला काही कोणाचा पत्ता दिला असेल तर मी नाहीये त्याच्यात. अहो पण पत्ता पण तुमचा आहे आणि नाव पण तुमचंच आहे मॅडम. अहो, नाव जरी माझं असेल तर अजून तर कुणी असेल. एका नावाचे किती बी असतात. अरे बघा कसा काय लपतो तो. माहितीये? ए, काय केलं तरी बाबा तू? हा मॅडम, हेच ते सर. या इकडे या. तुम्ही स्वतःच का बँकेत आलेले? हा, पण मी येणार होतो बँकेत. तुम्ही कशा इकडे आला? आम्ही कशाला आलोत म्हणजे? आता यांना सांगा
काय केलंय तुम्ही प्रकार ते बघा. मला तुम्ही गाडी घेत नाही मग मी लोन काढून गाडी घेतली. असं किती लोन काढलं तू बाबा? मी हा गाडीचं लोन काढले एका गाडीचं. अरे एका गाडीचं लोन काढलं भैया, किती काढले भैया? असं नाही करायचं, घरी सांगावं. म्हणून मी लोन काढलं. अरे पण घरी तर सांगायला पाहिजे ना, मी लोन काढणार आहे, मी काय करतो. तू सांगितलं का आम्हाला काही? तू मनाने जाऊन बँकेत गेला, आणलं कर्ज हे बँकेतून लोन काढून आणलं, गाडी घेऊन आला. आता बिनकामाचं लोक आले की नाही आपल्या घरी कर्ज वसुलीला. पण तुम्ही गाडी घेतली असती तर मी गेलोच नसतं लोन काढायला. अरे पण आपण घेतलीच असते ना गाडी पुढं मागं. तू अशी कुठाने करायची? आज बँकेवाले आपल्या घरी आलेत बेटा. पण मी आता लोन काढले. सांगायला पाहिजे ना कोणाला. माताचे बँकेचे लोक आपल्या घरी येतात, काय चांगलं वाटतं का रे आपल्याला? हा, बाहेर 4 लोक आपल्याकडे बघतात. तुम्ही गाडी कधी घेतली मला? आणि गाडीजवळ आपल्या जर पैसेच नाही, एवढे मोठे साचले नाही, काही नाही, आपण बँकेत काही टाकले नाही, जर काढायचं म्हटलं तर आपल्याजवळ थोडेफार पैसे पण पाहिजे ना. भरपूर पैसे नाही म्हणूनच तर लोन घेतलं ना. लोन काढलं, तू गाडी घेतली. गाडी कुठे आहे? गाडी गाडी कुठे? हा गाडी माझ्याकडे. दाखव ना मग. हीच गाडी केली आहे हे गाडी आणली होती ना वाटतं. अशा गाडीसाठी लोन no.